गुड मॉर्निंग. तर आज आपल्या लेक्चरचा 12वा दिवस आहे. आता आपण आजपासून आपल्या लेक्चरमध्ये ना थोडेसे बदल करणार आहोत. आता ते बदल काय आहेत? तर आपण आजपासून काय करणार आहोत? टॉपिक वाईज क्वेश्चन घेणार आहोत. उदाहरणार्थ संख्यामाला म्हणजे नंबर सिस्टीम हा टॉपिक आहे. तर मागच्या 3-4 वर्षांपासून त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्याची डिफिकल्टी लेवल काय आहे? म्हणजे तो सिंपल, मॉडरेट आणि हार्ड अशा 3 लेवलमध्ये आपण त्याला डिफरन्शिएट करणार आहोत. आता हे बघा, मी आता शिकवताना 5 क्वेश्चन घेते, पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? एका प्रश्नाचे 5 प्रश्न करायचे. असे 5 प्रश्नांचे तुमचे 25 प्रश्न झालेच पाहिजे आणि तुम्ही तो टॉपिक पूर्ण क्लिअर करायचा आहे. मी टॉपिक वाईज का घेतलं? कारण जेव्हा मिक्स क्वेश्चन असतात, तेव्हा तुम्हाला प्रत्येक टॉपिक शोधावा लागतो आणि एका दिवसात एवढे टॉपिक क्लिअर करणं शक्य नसतं. म्हणून आपण आता टॉपिक वाईज गेलो तर तुम्हाला एकच टॉपिक भेटणार आहे. तो तुम्ही इतका परफेक्ट करा, त्याचा फडशा पाडा. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टॉपिक घेतल्यावर टेन्शन नाही राहणार. ठीक आहे? आणि तुमचं डेली टार्गेट कंप्लीट होईल. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने 2025 मध्ये आपला पहिला ICC एकदिवसीय विश्वचषक जिंकला. अमोल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महिला क्रिकेट संघाने काय जिंकला? तर ICC एकदिवसीय विश्वचषक जिंकला. आता तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की महिलांचा एकदिवसीय विश्वचषक कधी सुरू झाला? तर तो 1973 ला सुरू झाला आणि जवळपास 47 वर्षांच्या दुष्काळानंतर आपण 2025 मध्ये वर्ल्ड कप जिंकला. तर क्रिकेटला जेंटलमन गेम म्हणतात, पण आपल्या मुलीने दाखवून दिलं की क्रिकेट इज फॉर एव्हरीवन. आता तुम्हाला प्रश्न असाही विचारू शकतात की ही मॅच कुठे झाली? तर ही मॅच नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमला झाली आणि ती कोणाविरुद्ध झाली? तर साऊथ आफ्रिकेविरुद्ध आपण तो सामना जिंकला. इंडियाची कॅप्टन कोण होती? तर ती होती हरमनप्रीत कौर. आणि पूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण होती? तर ती ठरली दीप्ती शर्मा. दीप्ती शर्मा कोण आहे? तर दीप्ती शर्मा ही बॉलर आहे आणि तिने संपूर्ण सामन्यात 22 विकेट घेतल्या. त्यामुळे ती काय झाली? स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण? शेफाली वर्मा. हे बघा, साखळी गेम मध्ये आपण काय करतो? बॅक टू बॅक हरत होतो, पण तरीही बॅक टू बॅक हरल्यावर सुद्धा काय शानदार परफॉर्मन्स दिला आणि एवढा शानदार परफॉर्मन्स देऊन त्यांनी मॅच जिंकली. हे खरं रिअल लाईफ चक दे इंडिया झालं, बरोबर ना? चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचे सभापतीपद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहे? तर लोकसभेचे सभापतीपद हे इंग्लंडच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहे. कोणत्या कलमा अंतर्गत होते? तर लोकसभेच्या सभापतीची निवड कलम 93 ह्या कलमा अंतर्गत होते. आता अमेरिकेकडून आपण काय घेतलंय? तर अमेरिकेच्या राज्यघटनेवरून आपण मूलभूत अधिकार घेतलेले आहेत आणि राष्ट्रपतींवर जो महाभियोग चालतो, तर राष्ट्रपतींवरचा तो महाभियोग आपण घेतलेला आहे आणि वगैरे. आयर्लंडकडून आपण काय घेतलेलं आहे? तर सगळ्यात इम्पॉर्टंट मार्गदर्शक तत्वे. मग तुम्हाला प्रश्न काय आहे? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की कोणत्या कलमात मार्गदर्शक तत्वे ही नमूद केलेली आहेत. आता कॅनडाकडून आपण काय घेतलेलं आहे? तर केंद्र आणि जे राज्य आहेत, तर त्यांच्यामध्ये जे अधिकाराचं विभाजन जे आहे ते आपण कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे. ठीक आहे? आता तुम्हाला ह्याच्यावरून काय लक्षात ठेवायचंय की कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून आपण काय घेतलेलं आहे, हे तुम्हाला व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. आता मी इथे 4 ऑप्शन दिले म्हणून 4च ऑप्शनचा अभ्यास करायचा का? तर नाही. भरपूर बाकीच्या पण रशिया वगैरे अशा देशांच्या राज्यघटनेवरून सुद्धा आपण काही गोष्टी घेतलेल्या आहेत. तर ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया आपण. ॲनाफिलीस डासामुळे प्रामुख्याने कोणता आजार होतो? तर ॲनाफिलीस या डासामुळे मलेरिया होतो. डेंग्यू कशामुळे होतो? तर डेंग्यू आणि चिकनगुनिया हा एडिस या डासामुळे होतो. आणि डेंग्यूचे डास जे सकाळी चावतात आणि डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात सुद्धा त्यांची पैदास होते. आता हत्ती रोग कशामुळे होतो? तर न्यूक्लेसमुळे हत्ती रोगाची लागण होते. आणि काळा आजार कशामुळे होतो? तर सँडफ्लायमुळे काळा आजार होतो. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. काळा आजार हा विचारला जातो, मी 1-2 क्वेश्चन पेपरमध्ये पाहिलंय. आणि एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. स्लीपिंग सिकनेस म्हणजे एखाद्याला सारखी झोप येत असते,
म्हणजे काही रिझन नाही वगैरे, तर ते कशामुळे होतं? तर ते सेजसे ह्याच्यामुळे आपल्याला स्लीपिंग सिकनेस होतो. म्हणजे हा एक प्रकारचा आजारच आहे. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत विश्वास पाटील. आता विश्वास पाटील यांना पानिपतकार म्हणून पण ओळखले जाते. ह्यांनी बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्यात. उदाहरणार्थ पानिपत, झाडाझडती त्यांनी बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं लिखाण खूप आहे. मग हे जे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे, ते कधी होणार आहे? 1 ते 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. आणि हे कुठे होणार आहे? साताऱ्याला होणार आहे. आणि साताऱ्याला हे चौथ्यांदा हे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. ठीक आहे? आता तुम्हाला आणखी प्रश्न असा विचारू शकतात, की पहिले साहित्य संमेलन कधी झाले आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर 1878 साली पुण्यात हे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ठीक आहे? तर तुम्हाला अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. मग तुम्हाला 98वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं, 97वा वगैरे हे एकदा बघून ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे उर्जित पटेल यांची कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर IMFचे हेडक्वार्टर कुठे आहे? वॉशिंग्टन DC अमेरिका येथे आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात की स्थापना कधी झाली? IMFची स्थापना तर ती झाली 1944 ला. आणि ह्याच्यामध्ये टोटल सदस्य देश किती आहेत? तर ते आहेत 190. वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर कुठं आहे? तर ते सुद्धा वॉशिंग्टन DC ला आहे. जो सिंधू नदी जल करार जो झाला तो वर्ल्ड बँकच्या मध्यस्थीने झाला. एशियन डेव्हलपमेंट बँक ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? मनिला फिलिपाईन्स येथे ह्याचं हेडक्वार्टर आहे. मग तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे की ज्या संस्था आहेत अशा त्याचे टोटल सदस्य किती, त्याची स्थापना कधी झाली, त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे. ठीक आहे? एवढ्या बेसिक गोष्टी तुम्ही जरी लक्षात ठेवल्या तरी पुरेसं आहे. आता उर्जित पटेल हे आपल्या RBIचे गव्हर्नर होते. कितवे गव्हर्नर होते? तर 24वे. त्यांनी किती काळ सेवा दिली? तर 2016 ते 2018 रोजी ते काय होते? गव्हर्नर होते आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपण सुरू करणार आहोत संख्या मालिका हा टॉपिक. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण टॉपिक वाईज जाणार आहोत. का? तर तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल आणि तुमचे एक टॉपिक क्लिअर होईल. आता संख्या मालिका हा गणितातला बेसिक आहे. हा तुमचा गणिताचा पाया आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट ठरतो. पोलीसमध्ये हा एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक आहे. ह्याच्यावर प्रश्न कसे येतात? इझी टू मॉडरेट म्हणजे म्हणजे एकदम सोपे ते काठिण्य पातळी मीडियम अशा पद्धतीने ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि ह्याच्यावर जास्त लांबलचक, अवघड वगैरे असं काही विचारत नाही. ह्याच्यामध्ये काय काय विचारतात? लसावी, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, पुन्हा महत्तम म्हणजे मसावी वगैरे हे सगळं शाब्दिक उदाहरणे सोपे येतात. आता सोपे प्रश्न जे असतात म्हणजे जे इझी लेवलचे ते शक्यतो ग्रामीण भागात विचारले जातात आणि जे मॉडरेट म्हणजे मध्यम लेवलचे टफनेस असणारे क्वेश्चन कुठे विचारतात? मुंबई, पुणे, नागपूर अशा ज्या शहराच्या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे? तर बघूया आपण. आता आपण पहिला प्रश्न बघूया काय आहे. आता आपण आज क्वेश्चन कसे घेतलेत? इझी टू हार्ड लेवल पर्यंत एक आपण क्वेश्चन असा घेतलेला आहे. आता पहिला प्रश्न जर मला परीक्षेत आला तर मी ह्याचं कसं सोडवणार? 12, 15 आणि 20 यांचा लसावी किती? लसावी म्हणजे काय की लघुत्तम सामायिक विभाजक असा अंक किंवा आता लसावी म्हणजे काय की असा अंक जो 15, 12 आणि 20 ह्यांच्या पाढ्यात येईल आणि तो सगळ्यात छोटा असेल. असा अंक कोणता आहे ते आपण बघूया. 40 तर 40 हा 12च्या पाढ्यात येत नाही, 15च्या पाढ्यात येत नाही, फक्त 20च्या पाढ्यात येतो म्हणून 40 हा ऑप्शन गेला. 60 हा 12च्या पाढ्यात येतो, 12 पंचे 60, 15च्या पाढ्यात येतो, 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60 म्हणजे 60 हा ऑप्शन असू शकतो. आता 90 बघूया. 12च्या पाढ्यात 90 येत नाही, 20च्या पाढ्यात 90 येत नाही म्हणून हा ऑप्शन गेला. आता 120 हा 12च्या पण पाढ्यात येतो, 15च्या पण पाढ्यात येतो आणि 20च्या पण पाढ्यात येतो. पण हा काय आहे?
60 पेक्षा मोठा. आपल्याला काय शोधायचं आहे की सर्वात लहानात लहान अशी संख्या जिला 12, 15 आणि 20 ह्याने भाग जाईल अशी संख्या किती आहे? 60. 60च्या अलीकडे अशी कोणती संख्या नाही जिला 12, 15, 20 ह्या तिघांनी भाग जाईल. सगळ्यात सोपा प्रश्न आहे, जसं तुम्हाला तोंडपाठ झाला असेल. समजलं? अशीच एलसीएम म्हणजे अशी संख्या जी दिलेल्या संख्यांच्या पाढ्यात आली पाहिजे आणि ती सर्वात लहान संख्या असली पाहिजे. समजलं? म्हणून आपलं उत्तर आलं 60. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे 73 8 ए 6 ए ही 6 अंकी संख्या 11 ने पूर्णपणे विभाज्य आहे. तर 11चे मूल्य काय? हे बघा, एकतर इथं आपण 11ची कसोटी लावू शकतो. 11ची कसोटी किंवा डायरेक्ट हे जे अंक आहेत ना ते डायरेक्ट एच्या ठिकाणी ठेवून त्याला 11ने भाग देऊन उत्तर काढू शकतो. आपण दोन्ही करू शकतो. एक मी 11ची कसोटी सांगते. जर सपोज आपल्याला 1 2 3 4 5 6 अशी संख्या दिलेली असेल तर 11ची कसोटी सांगते जे सम ठिकाणी आहेत तर त्या सम ठिकाणच्या अंकांची बेरीज आणि जे विषम आहेत त्या विषम ठिकाणच्या अंकांची बेरीज करून जी बेरीज येईल ती बेरीज एकमेकांमधून वजा करून एकतर 0 आलं पाहिजे किंवा 11 आले पाहिजे. जेव्हा अशी संख्या येते तेव्हा तिला 11ने भाग जातो. मग मी काय करणार? मी हे सगळं म्हणजे वजाबाकी हे अधिक वगैरे करत बसणार नाही. मी डायरेक्ट काय करणार? मी डायरेक्ट ह्यांना एच्या ठिकाणी ती संख्या ठेवून बघणार. आता 73 8 आणि हे 3 मी ठेवणार. 3 6 3 आणि ह्याला 11ने भाग जातो का बघणार. 11 सक 66 6 7 13 11 7 77 11 1 11 2 22 22 म्हणजे हे तर खाली काहीतरी रिमाइंडर राहते म्हणून ह्याला आपला ए ऑप्शन गेला. पुढं 7 3 8 6 6 1 हे मी वरचं थोडंसं खोडते. आता आपण ह्याला काय करणार? 11ने हे करणार. 11 1 11 11 7 66 11 7 77 11 1 11 5 55 आणि इथं पण 6 म्हणजे हा पण नाही. आता पुढे 7 3 8 9 6 9 11ने भाग देऊन बघू. 11 7 66 11 7 77 11 1 11 11 7 77 9 11 9 99 म्हणजे 9 हे उत्तर. हे करणं जास्त सोपं आहे. जर हे अशा पद्धतीने केलं तर थोडंसं किचकट होईल आणि थोडंसं सोडवायला अवघड जाईल. ठीक आहे? तर मी हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवणार. सोपा आहे, काहीच अवघड नाही. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न अशाच पद्धतीने आहे पण थोडासा वेगळा आहे. 58 24 आणि स्टार ह्या 5 अंकी संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक असू शकत नाही? नाही हा प्रश्न व्यवस्थित वाचा. आपल्याला नाही असं विचारलंय. तर आपण अगोदर बघूया. मी जसं सांगितलं की मी अगोदर काय करणार? मी स्टारच्या जागी हे सगळे अंक ठेवून मग घालवणार. कारण म्हणजे ज्याच्या विभक्तीप्रमाणे करायला गेलं तर ते थोडंसं अवघड पडतं म्हणून. मग मी काय करते? 5 8 2 4 आणि 0 छेद 8 8 7 56 8 2 16 6 8 8 64 ह्यानी भाग जातोय. पुन्हा आता 5 8 2 4 8 ह्यानी 8 नी भाग घालून बघूया. 8 7 56 8 2 16 8 5 40 8 सक 48 म्हणजे ह्यानी पण भाग जातोय. आता पुढे बघूया. 5 8 2 4 4 छेद 8 8 7 56 8 2 16 8 8 64 आणि खाली राहिले 4 4 4नी इथं पॉइंट मध्ये उत्तर येतंय. म्हणजे ही जर संख्या स्टार या ठिकाणी घेतली तर 8ने पूर्ण भाग जात नाही कारण खाली काहीतरी बाकी राहते. म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक सी 4. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न आहे 3 घंटा अनुक्रमे 8 12 15 च्या सेकंदाने अंतराने वाजतात. तर त्या सकाळी 8 वाजता एकत्र वाजल्या असतील तर पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील? इथे तुम्हाला काय काढायचंय? आता असा प्रश्न पुणे, मुंबई, नागपूर अशा ठिकाणी जिथे थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन विचारले जातात अशा ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो. प्रश्न किती सोपा आहे हे मी तुम्हाला सांगते. हे बघा 8 12 आणि 15 हे काय आहेत? ह्या एकमेकांच्या इतक्या अंतराने घंटा वाजते. तर ते एकत्र पुन्हा 8 नंतर कधी वाजणार असं आपल्याला विचारलंय. आपल्याला सिंपल ह्यांचा काय काढायचा आहे? लसावी. ह्यांचा काय काढायचा आहे? लसावी. 8 12 आणि 15 ह्याच्या पाड्यात अशी कोणती संख्या येते जी सर्वात लहान आहे आणि ती ह्या तिघांच्या पाड्यात येते? अशी कोणती संख्या असेल? तर 8च्या पाड्यात 60 येत नाही पण 12 आणि 15च्या पाड्यात 60 येते म्हणून 60 कॅन्सल झालं. पुढची नेक्स्ट कोणती आहे?
60 नंतर आपण 120 घेऊया, कारण त्याच्या ज्या अगोदरच्या आहेत त्या येत नाहीत शक्यतो. म्हणजे 8 64 आपल्याला शेवटी शून्य असणारी संख्या पाहिजे, जी 12च्या आणि 15च्या पाड्यात सुद्धा सहज येते. मग 80 पण येत नाही, 85 येत नाही, 90 येत नाही, पुन्हा 95 येत नाही, 100 येत नाही. मग पुढे 105, 105 येणार नाही, 110 येणार नाही, 115 येणार नाही, 120 येईल. 120 आपण ट्राय करून बघू. 8 ने भाग जातो का? 8 एक 8, 8 45 गेला. 12 एक 12, 12ला 10 ने गुणलं तर 120 आणि 15 ने भाग जातो का? तर 15 8 20 म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 120. आता 120 काय आहे? हे 120 सेकंद आहेत. आपल्याला सेकंदमध्ये उत्तर दिलंय म्हणून आपलं 120 काय झालं? सेकंद झालं आणि 120 सेकंद म्हणजे किती मिनिट? 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, 120 सेकंद म्हणजे 2 मिनिट. मग आपली ती जी घंटा आहे ती पुन्हा 8 नंतर कधी वाजेल? तर 8 वाजून 2 मिनिटांनी वाजेल. ठीक आहे? आलं लक्षात? किती इझी आहे. जे दिलेले अंक आहेत त्यांचा लसावी काढायचा. तो कोणत्या युनिटमध्ये आहे? सेकंद, मिनिट, तास ह्याच्यावरून अंदाज घेऊन आपण काय काढायचं? उत्तर काढायचं. आलं लक्षात? सिंपल आहे. आता संख्या मालिका ह्या विषयावर 2 ते 3 प्रश्न येतात म्हणजे येतातच. त्यामुळं जास्तच येतात. पण हे 2 ते 3 मार्क तुम्ही एकदम परफेक्ट करून तुमच्या खिशामध्ये घालून ठेवायचे. तुमच्या पॉकेटमध्ये ते घालून ठेवायचे. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला बुद्धिमत्तेचा. बुद्धिमत्तेवर सुद्धा जे अक्षर मालिका आहे ती अक्षर मालिका बेसिक आहे. कळलं? ह्या बुद्धिमत्तेचं बेसिक आहे. खूप सोपं येतात, खूप सोपे प्रश्न येतात. फक्त थोडंसं लॉजिक लावावं लागतं आणि जसं मी अगोदर सांगितलं की ग्रामीण भागात थोडे सोपे प्रश्न विचारले जातात आणि थोडं सिटीच्या साईडला थोडेसे मॉडरेट क्वेश्चन असतात. ठीक आहे? आता आपण हा प्रश्न सोडवूया. मी अगोदर काय करणार? अक्षर मालिका आली की मी डायरेक्ट A to Z लिहून घेणार. तर ते मी लिहून घेते. आता आपल्याला काय ओळखायचंय? तर इथे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता लेटर येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला दिलं काय आहे? A आणि नंतर C, A नंतर C, C नंतर F, C नंतर F. इथं 1 गाळलेला आहे, इथे 2 गाळलेले आहेत. F नंतर J, F नंतर इथे J. 1 2 3 इथे 3 गाळलेले आहेत. म्हणजे कदाचित आपला क्रम 1 2 3 4 5 असा असू शकतो. J नंतर O, J नंतर O. 1 2 3 4. 4 गाळलेले आहेत. मग आपल्याला 5 गाळायला लागणार. O नंतर 1 2 3 4 5 म्हणजे आपलं उत्तर येणार U, कारण इथे आपण 5 गाळले म्हणून आपलं उत्तर आलं U. सोपं आहे. समजलं? किती इझी क्वेश्चन होता. चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता इथे सुद्धा मी ABCD लिहून घेते. आता आपण नागपूरला काय लिहिले हे मी खाली लिहून घेते. ठीक आहे? नागपूर हे कसं लिहिलेलं आहे? तर REKTY आणि आपल्याला सेम कोड कोणासाठी काढायचा आहे? तर तो काढायचा आहे पुणेसाठी. आता नागपूर हे कसं केलेलं आहे ते बघूया. एनच्या ठिकाणी आर वापरलेला आहे. एनला आर वापरलेला आहे. एला ई वापरलेला आहे. एला ई वापरलेला आहे. 1 2 3 इथे 3चा फरक आहे. ह्याच्यानंतर इथे पण 3चा फरक आहे. जी नंतर के वापरलाय, जी नंतर के वापरलाय. इथे सुद्धा 3चा फरक आहे. पी नंतर टी वापरलाय. पी टी इथे सुद्धा 3चा फरक आहे. म्हणजे 3 3च्या फरकाने आपल्याला अक्षर दिलेले आहेत. यूचं बघूया. 1 2 3 वाय आहे का? हो. आर नंतर 1 2 3 व्ही आहे का? हो. मग सेम हाच कोड, हाच डिकोडिंग पॅटर्न आपल्याला इथे लावायचा आहे. पी नंतर 3 1 2 3 पी नंतर 3 टी, यू नंतर 3 1 2 3 वाय, एन नंतर 3 1 2 3 आर, ई नंतर 1 2 3 आय. ठीक आहे? हा झाला आपला पॅटर्न. TYRI, TYRI आपलं ऑप्शन 1. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न थोडासा किचकट आहे. शक्यतो जिल्ह्याच्या ठिकाणी असे प्रश्न विचारू शकतात किंवा एखादा जो मार्क ठरवणारा जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारू शकतात. आता आपल्याला एक स्पेसिफिक पॅटर्न शोधायचा आहे. आता मी जर ही सिरीज वाचली BC, BCCB, BC, BB, CCB तर इथे मला एक लक्षात येते, इथे जे शेवटी आहे इथे कुठलीच रिकामी जागा दिलेली नाही. म्हणून कदाचित BCCB हा पॅटर्न असू शकतो. मग जर असा पॅटर्न बसवायचा असेल तर आपल्याला इथे काय करायला लागेल? BC. मग इथे C येईल तेव्हा हा पॅटर्न बसेल. मग पहिल्यांदा C कुठे आहे? इथे आहे आणि इथे आहे. BCCB. आता पुढे आपल्याला पुन्हा इथे जेव्हा B होईल तेव्हा BCCB असं होईल.
मग दुसऱ्यांदा बी पाहिजे, दुसऱ्यांदा बी इथे आहे, म्हणून आपलं हे उत्तर असू शकतं. तरी पण पुढे आपण क्रॉस चेक करूया. आता इथे बी सी सी बी, पुढे इथे काय आहे, सी. ठीक आहे, आणि पुढे आहे बी. बी सी सी बी, बी सी सी बी, पुन्हा सी बी सी बी, आणि पुन्हा मध्ये एक बी येतो, पुन्हा बी सी सी बी. असा लयबद्ध पॅटर्न असू शकतो. आणि जर ही सिरीज पुढे कंटिन्यू केली तर ह्याच पॅटर्न मध्ये ती सिरीज पुढे कंटिन्यू होऊ शकते. जर बाकीचे आपण जर इथे बी ठेवला तर बी सी बी बी होणार, पुन्हा इथे बी ठेवला तर हे 3 वेळा बी होणार, म्हणून हा ऑप्शन गेला. आता इथे बी सी ठेवून बघू. जर इथे बी ठेवलं तर इथे सी ठेवलं, इथे बी, बी बी सी सी, पुन्हा इथे बी ठेवलं तर 3 वेळा बी होणार, आणि असं कुठलाच पॅटर्न नाहीये जिथं 3 वेळा बी होणार, म्हणून हा पण ऑप्शन गेला. आता इथे जर सी ठेवलं आणि दुसऱ्यांदा पुन्हा सी ठेवलं, पुन्हा 3 वेळा सी येणार, म्हणजे असा पॅटर्न होऊ नाही शकत, म्हणून आपलं उत्तर आलं सी बी सी बी. कशावरून ठरवलं? कारण हे जे शेवटी आहे ना, इथे कुठलीच रिकामी जागा नाहीये, त्याच्यावरून मी हा एक पॅटर्न ठरवला, आणि हा पॅटर्न कोणत्या ऑप्शन मध्ये बसतो हे मी चेक केलं. ठीक आहे, थोडीशी किचकट असतात, तुम्हाला प्रॅक्टिसने येऊन जातील. आपला पुढचा प्रश्न आहे, आपल्याला काय शोधायचं आहे, तर मिसिंग पद आहे ते शोधायचं आहे. ते आपण कसं शोधणार? तर आपण अगोदर काय करायचं, एबीसीडी लिहून घ्यायची ए टू झेड पर्यंत. आता मी अगोदर काय करते, ए टू झेड पर्यंत एबीसीडी लिहून घेते पटाकरनं. आता मी एबीसीडी लिहून घेतली आहे, आणि ही जी पदं आहेत ना ती सुद्धा मी खाली लिहून घेते सेपरेटमध्ये. म्हणजे मला जो, लक्षात घ्या, बी नंतर काय आहे, ए आहे, बी नंतर ए आहे, त्याच्यानंतर ए नंतर झेड आहे. एक तर ए नंतर असा झेड असेल किंवा एच्या विरुद्ध झेड असेल. आता हे कसं आहे आपण पुढे बघूया. डी, डी कधी आहे, बी नंतर डी आहे, आणि ते पण कसं, एक सोडून, म्हणजे बी नंतर डी आहे अधिक एक, म्हणजे सी सोडून डी आहे. डी नंतर एफ आहे, डी नंतर एफ आहे, म्हणजे अधिक एक, डी नंतर अधिक एक, मग एफ नंतर काय होणार, अधिक एक, एफ नंतर अधिक एक एच आहे. ऑप्शन मध्ये बघूया एच कुठे आहे, तर एच फक्त एकाच ठिकाणी आहे, म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन 4. पण ह्याच्या मागे लॉजिक काय आहे, जर बाकीच्या ठिकाणी पण जर एच 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 असा दिला असता तर मग आपल्याला काय करायला लागलं असतं, आणखी पुढे शोधावं लागलं असतं. तरी पण आपण काय करणार, पुढे शोधणार. आता पुढे काय लॉजिक आहे, बी नंतर ए आलं, ए नंतर झेड आलं. आता डी नंतर काय आलं, बी आलं, डी इथे आहे, बी इथे आहे, म्हणजे डी नंतर बी आला मध्ये एक सोडून, म्हणजे डी नंतर बी आला -1, आणि बी नंतर काय आलं, वाय आलं, म्हणजे बी च्या विरुद्ध काय आहे, वाय बसलेला आहे ना, म्हणून. मग इथे काय आलं, इमिडिएट होतं, बीच्या लगेच मागं ए होता, पण डीच्या एक पद सोडून बी होता. आता इथे बघूया, इथे काय आहे, एफ नंतर सी आहे, एफ इथं आहे, सी इथं आहे, म्हणजे एफ नंतर सी हा -2 पद मागे गेला, आणि मग त्याला सी भेटलं, आणि सी च्या विरुद्ध काय आहे, एक्स आहे. मग आपण काय करणार, सेम लॉजिक इथे लावणार. आता बघा, इथं हा इमिडिएट मागे आला, इथं हा एक पद मागे आला, इथे हा 2 पद मागे आला. आता एच नंतर आपण 3 पदे मागे येणार, 3 पदे मागे येणार, म्हणजे 1 2 3, म्हणजे आपलं पुढचं येणार पद डी, आणि डी च्या विरुद्ध काय आहे, डब्ल्यू, म्हणून आपलं उत्तर आलं एच डी डब्ल्यू, म्हणजे आपण लावलेलं लॉजिक बरोबर आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न होता. थोडंसं जर पहिल्यांदा करत असाल तर थोडंसं किचकट वाटेल, पण ॲक्च्युअली सोप्पं आहे. आणि जर परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले आणि तुम्हाला जर तुमचं लॉजिक काय आहे ते लागत नसेल, तर असे प्रश्न शक्यतो शेवटी ठेवायचे, आणि अगोदर सगळे सोपे सोपे प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचे. ठीक आहे, आपला पुढचा प्रश्न काय आहे, मराठीचा आहे. मराठीचा आपला वर्णमाला ह्या टॉपिक मधले आपले आजचे प्रश्न आहेत. आता जे प्रश्न आहेत ते सोडून तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे, डिटेलमध्ये तो चॅप्टर कंप्लीट करायचा आहे. आता आपला प्रश्न काय आहे, व्यंजन अधिक तेच व्यंजन बरोबर काय, व्यंजन अधिक व्यंजन बरोबर द्वित्त येतं. आता द्वित्तचं उदाहरण काय, क अधिक क बरोबर काय येणार, क, अक्कल मधला क, पुन्हा ट अधिक ट, पुढे काय येणार, ट, अट्टल गुन्हेगार. तर हे काय आहेत, व्यंजन. जेव्हा व्यंजनापुढे तेच व्यंजन येतं तेव्हा द्वित्त होते. मग संयुक्त स्वर म्हणजे काय, जेव्हा स्वर अधिक स्वर असतो तेव्हा येतो संयुक्त स्वर. उदाहरणार्थ काय, आ अधिक ई बरोबर काय येणार, ए.
पुन्हा आ अधिक उ बरोबर येणार औ. अशा प्रकारे. जोडाक्षर म्हणजे काय? जोडाक्षर केव्हा होतं? जेव्हा स्वर अधिक अगोदर व्यंजन असतं. व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर तेव्हा होतं जोडाक्षर. आता उदाहरणार्थ शब्द आहे, शब्द. आता हे द आहे ना शेवटचं, ते कसं होणार? ब अधिक द अधिक हे काय झालं? जोडाक्षर झालं. आलं लक्षात? जोडाक्षर कधी होतं? व्यंजन अधिक स्वर. संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन म्हणजे काय? व्यंजन अधिक व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन. आता उदाहरणार्थ म अधिक ह काय होणार? म. कच्छपी मधलं छ, च अधिक छ काय होणार? छ, छ. आलं लक्षात? तेव्हा होणार संयुक्त व्यंजन. म्हणजे कोणतेही 2 व्यंजन, पण जे दुसरं व्यंजन असतं ते तेच व्यंजन नसतं संयुक्त व्यंजनामध्ये आणि जेव्हा व्यंजन अधिक तेच व्यंजन असतं तेव्हा होतं द्वित्व. जोडाक्षर म्हणजे काय? जेव्हा 2 व्यंजन आणि स्वर असतो तेव्हा जोडाक्षर. संयुक्त स्वर म्हणजे काय? की 2 स्वर जेव्हा समोरासमोर येतात, जेव्हा 2 स्वर एकत्र येतात तेव्हा होतं संयुक्त स्वर. आलं लक्षात? सोपं आहे. हे एकदा बघून घ्या. ह्याच्यावर प्रश्न विचारला होता आणि तेव्हा मला ह्याचं उत्तर आलं नव्हतं. त्याच्यामुळे मला हा जो प्रश्न आहे तो एकदम फिट डोक्यात बसलेला आहे. ठीक आहे? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, व्यंजनात र मिळवून जोडाक्षर किती प्रकारे लिहिता येते? व्यंजनात जेव्हा र मिळवतो, तेव्हा आपल्याला जे पण जोडाक्षर बनतात, ते आपल्याला 4 प्रकारे लिहिता येतात. म्हणून आपलं उत्तर आलं 4. कोणते 4? तर हे बघा, हो, ना, ऱ्या. हे जे ऱ्या आहे ना, हे एक. दुसरं राष्ट्र. हे जे ट्र आहे ना, हे 2. पुन्हा चक्र. ह्याच्यामध्ये जो हे पोटात आलेला आहे ना, क्र, हा 3. आणि चौथं काय आहे? गर्व, कर्म. हे जे वरती रफार आहे ना, हे 4. अशा 4 प्रकारे आपल्याला जेव्हा व्यंजनात र मिसळता येतो, जेव्हा र मिसळतो, तेव्हा 4 प्रकारे जोडाक्षर होते. आता हे जे मी तुम्हाला चिन्ह बनवून दाखवली ना, ही जी चिन्ह बनवून दाखवली ना, हे माझे पर्सनल मी अभ्यास करताना हे चिन्ह बनवलेली. जेव्हा मला लक्षात ठेवायचं होतं, तेव्हा मी असं काहीतरी करायचे असं आणि हे लक्षात ठेवलं होतं. सोप्पं आहे. हे रॅ, ट्र, क्र, र्व हे काय आहेत? जोडाक्षरं आहेत. ठीक आहे. सोप्पा प्रश्न होता. फक्त तुम्हाला माहीत असला पाहिजे, तेव्हा तो सोप्पा होतो. कळलं? चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाप्राण वर्णाचा गट ओळखा. महाप्राण वर्ग. आता अगोदर महाप्राण म्हणजे काय मी सांगते. महाप्राण म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा वर्ण उच्चारतो, तेव्हा फुफ्फुसावाटे जोराने हवा तोंडावाटे बाहेर पडते, तेव्हा ते असतात महाप्राण. मग महाप्राण वर्णाचा गट कोणता आहे? तर तो आहे क. म्हणजे ख, छ, ठ, थ, फ. हे कसं लिहिणार? इंग्लिशमध्ये आपण KH, छ कसं लिहिणार? CH, ठ कसं लिहिणार? TH, थ कसं लिहिणार? TH, फ कसं लिहिणार? PH. एफ पण लिहितात, पण तो फ वेगळा आणि हा फ वेगळा. ठीक आहे? उच्चार पण बघा तोंडावाटे घेऊन. जेव्हा फ असतो, तो वेगळा असतो फणसाचा आणि फ असतो तो फुलाचा असं. तर जेव्हा एच येतं ना इंग्लिशमध्ये, तेव्हा ते असतात शक्यतो महाप्राण. पुन्हा हे सुद्धा महाप्राण आहे. आता ह्याला एक्सेप्शन काय आहे? तर ते एक्सेप्शन आहे च. च हे अल्पप्राण आहे आणि त्याचा प्रकार कोणता आहे? तर त्याचा प्रकार आहे तालव्य. म्हणजे जर चाची, चाचा हे जे आहे ना, हे आहे अल्पप्राण. हा च आहे तो एक्सेप्शन आहे. च आपण इंग्लिशमध्ये असा लिहितो. पण तरी हे एक्सेप्शन आहे. च हा अल्पप्राण आहे आणि जेव्हा आपण च म्हणतो, चमचा, तो च आहे, तो काय आहे? तो दंत तालव्य आहे. फरक लक्षात घ्या. आता जेव्हा तुम्ही दंत तालव्य आता जेव्हा तुम्ही एखादं वाक्य उच्चारता, त्या वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार ह्याचे प्रकार बदलतात. ठीक आहे? आता तालव्य म्हणजे काय? की आपण जेव्हा तोंडात जिथे चिंच चघळतो, ती जागा ते म्हणजे तालव्य आणि दंत तालव्य म्हणजे काय? की जिथे आपल्याला बोलताना दाताला जीभ धडकली जाते, ते होतं दंत तालव्य. आलं लक्षात? फरक कळाला? महाप्राण म्हणजे काय? त्यातलं एक्सेप्शन काय आहे? आणि च आणि च मधला फरक काय आहे? समजलं? चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे न्य, न्य, न, न, म या वर्णांना व्याकरणात काय म्हणतात? हे बघा, जेव्हा आपण हे उच्चार करतो ना, तेव्हाच उत्तर येतं.
अनुनासिके असे म्हणतात. अनुनासिके म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार नाकावाटे होतो त्यांना अनुनासिके असे म्हणतात. उष्मे म्हणजे काय? की ज्या वर्णांचा उच्चार करताना तोंडामध्ये उष्णता निर्माण होते त्यांना उष्मे म्हणतात. उदाहरणार्थ काय? श, पुन्हा श आणि स. हे काय आहेत? हे उष्मे वर्ण आहेत. आता उष्मेला आणखी काय म्हणतात? तर उष्मेला घर्षक किंवा सित्कार असेही म्हणतात. लक्षात ठेवा, तुम्हाला विचारू शकतात, की उष्मेला आणखी काय नाव आहे किंवा घर्षकलाच आणखी काय म्हणतात वगैरे. अर्धस्वर, अर्धस्वर कोणते आहेत? तर य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत. महाप्राण कोणते आहेत? आपण आत्ताच पाहिलं, जिथे ख, ठ, फ, छ एक्सेट्रा इत्यादी हे जे आहेत हे महाप्राण आहेत. समजलं? सोपं होतं. म्हणजे तुम्ही जर मन लावून अभ्यास केला किंवा आपण रिअल एक्झाम्पल घेतले रिअल लाईफमधले, तर तुम्हाला समजेल की हे खूप सोपं आहे. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, क पासून म पर्यंतच्या 25 व्यंजनांना काय म्हणतात? तर त्यांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजने असे म्हणतात. आता स्पर्श व्यंजने किती आहेत? 25 आहेत. स्पर्श व्यंजनाचे प्रकार कोणते आहेत? तर ते म्हणजे कठोर व्यंजने, मृदू व्यंजने आणि अनुनासिके. कठोर व्यंजने किती आहेत? तर 13 कठोर व्यंजने आहेत. आणि अनुनासिके आपण आत्ताच पाहिलं, जे न्य, न्य, पुन्हा न, न, म हे अनुनासिके. आणि मृदू व्यंजने कसे ओळखायचे? हे बघा, जेव्हा आपण वर्णमाला पाठ करतो ना, आपण कसं लिहितो? क, ख इथे लिहितो, ग, घ इथे लिहितो आणि मग येतं न्य. आता हे इथे जे असतात ते असतात कठोर व्यंजने. इथे जे असतात ते मृदू व्यंजने आणि इथे असतात ते अनुनासिके. अशा प्रकारे क पासून जेव्हा म पर्यंत आपण जे हे वर्ण लिहितो, तर त्या पूर्ण वर्णांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजने म्हणतात. उष्मे म्हणजे काय? आत्ताच मी सांगितलं, स, श आणि श ह्यांना काय म्हणतात? उष्मे म्हणतात, कारण ते उष्णता निर्माण करतात. अर्धस्वर आत्ताच सांगितलं काय आहेत? य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत. स्वरादी काय आहेत? आहा हे स्वरादी आहेत. आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. जी आपली 14 खडी आहे, मी जेव्हा लहान होते तेव्हा 12 खडी होती. आता 14 खडी झाली. तर 14 खडीमध्ये आहा या स्वरादीचा समावेश आहे का? ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय. आता हा प्रश्न मी शेवटी विचारलाय, त्यामुळे आता मला कळेल की शेवटपर्यंत कोण लेक्चर बघतं आणि ह्याचं उत्तर मला कोण देतं. ठीक आहे? चला, आजचं आपलं लेक्चर झालेलं आहे. आज आपण सगळ्यात पहिले टॉपिक घेतलेले आहेत. उद्या आपण दुसरे पुढचे टॉपिक घेऊया. भेटूया उद्याच्या सीरीजला. ठीक आहे? तोपर्यंत थँक यू.